2025-26 या आर्थिक वर्षामध्ये मध्य रेल्वेने एक मोठा विक्रमच केला आहे. आपल्या भंगाराच्या साहित्याच्या विक्रीतून मध्य रेल्वेने तब्बल 404,72,00,000 रुपये इतका महसूल मिळवला आहे. झिरो स्क्रॅप या मोहिमेअंतर्गत रेल्वेचे जुने भंगार गेलेले डबे असतील, रेल्वे साहित्य असेल, मालवाहू डबे असतील यांसारख्या गोष्टी विकून मध्य रेल्वेने हा महसूल मिळवलेला आहे. अत्यंत पारदर्शक पद्धतीने ई-लिलावाद्वारे ही संपूर्ण प्रक्रिया राबवण्यात आली होती. यामुळे आता रेल्वे वर्कशॉप्स असतील, रेल्वे स्थानकं असतील, रेल्वे कारशेड्स असतील यांच्यामधल्या सर्व मोकळ्या जागा स्वच्छ झालेल्या असून आता वापरायोग्य झाल्यात असं रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे. याच्यामधला तपशील जर बघितला तर आपण ह्याच्यामध्ये तपशील काय आहे तर 40,177 मेट्रिक टन इतकं रेल्वे मार्ग साहित्य याच्यामध्ये विकलं गेलं आहे. 25,790 मेट्रिक टन लोखंडी भंगार याच्यामध्ये विकलं गेलं आहे. 3,325 मेट्रिक टन अलोखंड भंगार म्हणजे लोखंडी नसलेलं भंगार याच्यामध्ये विकलं गेलं आहे. 47 इंजिनांचा समावेश आहे, 70 प्रवासी डब्यांचा समावेश आहे, 110 मालवाहू डब्यांचा ह्याच्यामध्ये समावेश आहे. या सगळ्या भंगारामध्ये या सगळ्या गोष्टी विकल्या गेल्यामुळे पर्यावरणपूरक आणि टाकाऊपासून टिकाऊ अशा पद्धतीने ही प्रक्रिया राबवली गेलेली आहे. त्याच्यामुळे मध्य रेल्वेने उचललेलं अतिशय स्वागतार्ह पाऊल असून त्यामधून रेल्वे विकासाला चालना मिळणार आहे अशीच भावना सर्व थरातून व्यक्त होत आहे.